अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन केलं आणि तिथं असलेलं शस्त्रागार संग्रहालय बघितलं. तर नमस्कार मंडळी, आज रविवार आणि मी निघालो आहे मित्रांसोबत अक्कलकोटला. ही आपण घेतली स्विफ्ट डिझायर गाडी. पहिल्यांदा गाडीमध्ये पेट्रोल भरलं. मला ड्रायव्हिंग येत नव्हती, पण विशाल जाधव व सचिन मिसाळ यांनी ती शिकवली आहे, त्यामुळे आता आपल्याला बऱ्यापैकी 4 व्हीलर गाडी चालवता येते. पहिल्यांदा पांढऱ्याच्या माळावर आलो, इथून प्रतीक धनकेला घेतलं, नंतर नर्सरीवर जाऊन मुन्ना गाशे यांना घेतलं आणि मी आलो तुळजापूरला. इथून आमचे दोस्त पैलवान अजय सोनटके यांना घेतलं आणि गाणे ऐकत ऐकत आमचा प्रवास सुरू झाला अक्कलकोटच्या दिशेने. वाटेत एका गावात एक आगळेवेगळे बॅनर दिसलं, ते म्हणजे आरसीबी टीमला IPL फायनल जिंकलेल्या शुभेच्छा दिलेलं बॅनर. ते एका गावात फॅन फॉलोअरनं लावलेलं होतं. ते बघून भारी वाटलं. आम्ही गप्पा गोष्टी करत करत बघत आलो अक्कलकोटला. गाडी पार्किंग मध्ये व्यवस्थित पार्क केली आणि सर्वजण निघालो मंदिराच्या दिशेने. सकाळी 8 वाजता आल्यामुळे गर्दी काही नव्हती. दर्शन रांगेत उभारून दर्शन घेतलं. अवघ्या 10 मिनिटांमध्ये आमचं दर्शन झालं. इथं दर्शन मंडपामध्ये एक भला मोठा फॅन लावला होता आणि हे रुद्राक्षापासून रेखाटलेले श्री स्वामी समर्थ महाराज. खरंच हा फोटो पाहून लयच भारी वाटलं. आणि इथं फोटो काढण्यासाठी भाविकांची गर्दी होती, त्यामुळे आम्हाला काही इथं फोटो काढायला जमलं नाही. आम्ही आलो बाहेर. इथं स्वामी समर्थाच्या मूर्तीसमोर उभा राहून आम्ही फोटो घेतला आणि निघालो इथं असलेलं शस्त्रागार पाहायला. हे शस्त्रागार आर्मरी म्युझियम फक्त मंदिरापासून 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आज आम्ही आलो होतो अतिशय वैभवशाली वारसा लाभलेल्या अक्कलकोटच्या संस्थानाच्या राजे फत्तेसिंह महाराज तिसरे यांचे शस्त्रागार पाहिला. अक्कलकोट संस्थानला 300 वर्षापासूनचा संस्थानी इतिहास आहे. राजे फत्तेसिंह भोसले हे शाहू महाराजांचे मानसपुत्र. शाहू महाराज म्हणजे शिवाजी महाराजांचे नातू व संभाजी महाराज यांचे पुत्र होय. आणि याच शाहू महाराजांनी 1707 मध्ये राजे फत्तेसिंह भोसले यांना मानसपुत्र मानले. पुढे 1896 ते 1923 मध्ये फत्तेसिंह भोसले हे तिसरे राजे होऊन गेले. त्यांचे कर्तृत्व अलौकिक आणि त्यांची दृष्टी असामान्य होती. त्या राजाच्या काळातच अक्कलकोटचा नवा राजवाडा आणि त्यांचे शस्त्रागार उभे राहिले. आज आपल्या देशाचे सत्यमेव जयते हे बोधवाक्य कधी काळी अक्कलकोट संस्थानाचे होते. राजे फत्तेसिंह भोसले तिसरे यांना वेगवेगळी शस्त्रे जमवण्याचा छंद होता. त्यांना अवघे 28 वर्षाचे आयुष्य लाभले. त्यांनी रणांगणावर पराक्रम गाजवलाच, तो पराक्रम गाजवणारी पण त्याचबरोबर असंख्य शस्त्रेही जमवली. त्या संग्रहालयातून अक्कलकोटचे हे शस्त्रागार 1922 साली आकाराला आले. हे शस्त्रागार पाहिल्यावर काही वेळ मन इतिहासामध्ये बुडालं. नंतर आम्ही रिटर्न निघालो. वाटत एका हॉटेलवर आम्ही सर्वांनी मिळून नाश्ता केला आणि आम्ही आलो थेट घरी.